संदीप जातात। आता आपण दहिवडी येथील बस स्थानकाच्या समोर उभे आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय दहिवडी पोलिसांनी रोड रोमियोगिरी करणार युवकांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। दहिवडी शहरातील शाळा आणि महाविद्यालयाच्या मधून प्राप्त तक्रारीनुसार दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या टीमसह आज ही कारवाई केली। इतर वृत्तांत पाहूया सविस्तर बातमीमधून। दहिवडी पोलिसांचा रोड रोमियोंना दणका। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात पोलिसांचा पहिला अनोखा उपक्रम। पाहूयात सविस्तर बातमी। सध्या सर्वत्र शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत। त्या अनुषंगाने अल्पवयीन महाविद्यालयीन युवती आणि शालेय मुलींना रोड रोमियोंकडून त्रास सहन करावा लागत आहे। याबाबतच्या वाढत्या तक्रारीनुसार दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलिसांनी जिल्ह्यातील एक अनोखा उपक्रम राबवत रोड रोमियोंची गाड्या ढकलत बसस्थानक परिसरातून वरात काढली। या वरातीमध्ये अनेक तरुणांचा समावेश आहे। दहिवडी कॉलेज परिसर, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज परिसर, परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय दहिवडी या रयत संकुलामधील मुलींना त्रास देणाऱ्या या रोड रोमियोंना दहिवडी पोलिसांनी चांगलाच दणका दिला। बसस्थानकातून निघालेल्या या रोड रोमियोंची ही वरात कर्मवीर पुतळा, फलटण चौकातून वळसा घालून परत बिदाल चौक मार्गे दहिवडी पोलीस ठाण्यात पोहोचली। दहिवडी पोलीस ठाण्यात रोड रोमियोंची ही वरात आल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि मोटर वाहतूक अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली। या अनोख्या उपक्रमामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला फौजदार चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, वाहतूक पोलीस सहदेव साबळे, सागर लोखंडे, प्रकाश खाडे, प्रकाश हंगे, बापू खांडेकर, दया दोईफोडे, प्रकाश इंदलकर, तानाजी काळेल, विजय खाडे, स्वप्नील म्हामणे, नीलम रासकर, विलास घोरपडे, असिफ नदाब, महेंद्र खाडे, निलेश कुदळे, गणेश पवार, सुधीर करचे, भामाताई काळे, पल्लवी कोळी, प्रियांका दुबळे, सुवर्णा काळे, प्रणाली सत्रे, ऋतुजा तरटे या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता। सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला महिला पथदर्शी प्रकल्प तसेच पोलीस स्टेशन स्तरावर आयोजित करण्यात येत असलेला पोलीस काका दिदी प्रकल्प या अनुषंगाने आज रोजी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील रोड रोमियो तसेच अल्पवयीन वाहन चालक तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणारे सर्व वाहन चालक यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच मोटर वाहन अधिनियम याद्वारे कारवाई करण्यात आलेली आहे। आज हा उपक्रम दहिवडी पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी आणि अंमलदार यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेला होता। या अनुषंगाने आज रोजी आम्ही संपूर्ण शाळा कॉलेज परिसरामध्ये विनाकारण फिरणारे तसेच ज्या आमच्याकडे विद्यार्थिनींना छेडखानीच्या ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या या अनुषंगाने ही मोहीम राबवण्यात आलेली होती। मी सर्व अल्पवयीन विद्यार्थी तसेच अशा प्रकारचे वर्तणूक करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे आवाहन करू इच्छितो की कुणीही अल्पवयीन वाहन चालक जर वाहन चालवता मिळून आल्यास आता त्याच्या पालकांना याबाबत दंडाची शिक्षा होणार आहे। त्यामुळे सर्व पालकांनी देखील आपल्या मुलांना वाहन चालवायला देऊ नये। तसेच वाहन चालवताना सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं। तसेच अल्पवयीन विद्यार्थिनींना छळल्यामुळे किंवा त्यांना त्रास दिल्यामुळे पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो। याकरता आज रोजी ही जनजागृती करण्यात आली होती। या सर्व विद्यार्थ्यांना आज रोजी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। धन्यवाद। आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी।